बाळांनो, आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे आपल्या पॅकिंग इन सॉलिड इन 1 and 2 डायमेन्शनल. ऍक्च्युअल जर पाहिलं बाळांनो, पॅकिंगचे किती प्रकार आहेत? 3 आहेत. एक आहे 1D, दुसरा आहे 2D आणि तिसरा आहे बेटा 3D. 1D म्हणजे 1 डायमेन्शन, 2D म्हणजे 2 डायमेन्शन, 3D म्हणजे 3 डायमेन्शन. बाळांनो, 1D म्हणजे x फक्त, 2D म्हणजे XY आणि 3D म्हणजे XY आणि Z. म्हणजेच लक्षात घ्या, हा X डायरेक्शन असेल फक्त, हा X आणि Y डायरेक्शन असेल बेटा, हा X, Y आणि Z असेल. परंतु आजचा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये फक्त आणि फक्त आपण काय पाहणार आहोत बेटा? 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन पाहणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत बेटा 3 डायमेन्शन. ओके, तर चला टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतोय आपण? सुरुवात करतोय. त्यानंतर बेटा आपण काय करतोय? पुन्हा नवीन जो लेक्चर असणार त्याच्यामध्ये आपण 3D पॅकिंग पाहणार आहोत बेटा. ओके, आता यामध्ये पहिली आहे पॅकिंग इन सॉलिड 1 डायमेन्शन. आता 1 डायमेन्शन काय असतं तुम्हाला माहिती आहे. कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ती कशी असते बेटा? एका डायमेन्शन मध्ये असते. एक डायमेन्शन म्हणजे काय? समजा सपोज असं X डायरेक्शन असेल, त्या डायरेक्शनला कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट. आता बघा याच्यामध्ये हे काय तुमचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल येतं. आता कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे काय? आयन असू शकतो बेटा, मॉलिक्यूल असू शकतो किंवा कंपाऊंड असू शकतो किंवा काय असू शकतो? ऍटम पण असू शकतो बेटा. अशा पद्धतीने काय असतील बेटा? हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याची अरेंजमेंट अशा पद्धतीने असेल बेटा. लक्षात घ्या, हे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत बेटा, हे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत आपल्याकडं आहेत ना, या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे? 1 डायमेन्शन मध्ये. बघा हे 1 डायमेन्शन आहे का नाही? इकडे बघा एकच काय आहे? ऍक्सिस आहे, याला म्हणायचं 1 डायमेन्शन पॅकिंग. परंतु याच्यामध्ये खासियत काय आहे बेटा? लक्षात घ्यायची. याची खासियत काय आहे? जो त्याच्यामधला कोण असतो? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो बेटा? 2 असतो. किती असतो? कोऑर्डिनेशन नंबर 2. बेटा थोडस लक्ष द्या. आता हा जो तुमचा काय आहे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, त्याला किती बेटा? हा 1 आणि हा 2 काय करायला? टच करायला येतात. त्याच्यानंतर बेटा हा जर कोऑर्डिनेशन, हा जर पार्टिकल घेतला याला किती? दोघं इथे किती? हा 1 आणि हा 2 काय करायला? टच करायलेत. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो बेटा? 2 असतो. काय असतो? कोऑर्डिनेशन नंबर किती असतो बेटा? याचा 2 असतो बेटा. थोडस लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. याचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? 2 आहे. बघा याला, ह्याच अरेंजमेंटला आपण लिनियर अरेंजमेंट पण म्हणत असतो बेटा. कोणती अरेंजमेंट म्हणत असतो? लिनियर अरेंजमेंट. आता बघा, ओनली वन वे ऑफ अरेंजमेंट स्पियर इज पॉसिबल इन 1 डायमेन्शन क्लोज पॅकिंग. तेच सांगितलंय. बघा या ठिकाणचा जो कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट आहे ती कशी आहे? फक्त ओनली वन वे. In 1 dimensional closed packing, each sphere in contact with 2 other sphere. बघा सपोज हा काय आहे? तुमचा स्पियर आहे. तो किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायलाय? दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायलाय. 1 टू द लेफ्ट ऑफ अँड 1 टू द राईट. एक असेल लेफ्टला, एक असेल काय? राईटला. त्यानंतर बेटा काय आहे? द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग काय आहे बेटा? 2. as each sphere has 2 members. त्याला किती मेंबर्स असतात? 2. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार बाळा? 2 असणार आहे. द नंबर ऑफ नियरेस्ट नंबर ऑफ पार्टिकल इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. ही झाली तुमची कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन. म्हणजेच त्या पार्टिकलला किती पार्टिकल काय करतात बेटा? टच करतात, तो त्याचा काय असतो? कोऑर्डिनेशन नंबर. हे तेवढंच तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे बेटा. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. हे झालं तुमचं पॅकिंग इन सॉलिड 1 डायमेन्शनल. काय सॉलिडची पॅकिंग कशी आहे? 1 डायमेन्शनल आहे. ओके, म्हणजे असं बेटा. थोडस लक्ष द्या, याच्यातला कुठला बी एक पार्टिकल घ्या बेटा. या पार्टिकलला किती पार्टिकल टच व्हायला बेटा? 2. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 2 आहे. समजा हा पार्टिकल घेतला मी,
या पार्टिकलला किती टच व्हायला बेटा 2. म्हणजेच लक्षात घ्या वन डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये तुम्हाला काय भेटतो बेटा 2 कोऑर्डिनेशन नंबर भेटत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू बेटा. बघा पॅकिंग इन सॉलिड 2 डायमेन्शनल. आता हा तर खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे बेटा. या कॉन्सेप्ट मध्ये 2 टाईपची पॅकिंग पाहायला भेटत असते. 2 डायमेन्शनल पॅकिंग म्हणजे किती 2 टाईपची पॅकिंग पाहायला भेटते बेटा. एक जनरली जर पाहिलं तर बघा ए टाईप अरेंजमेंट, परंतु त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे त्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणायचं. काय म्हणायचं बेटा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे काय असतं बेटा लक्षात घे. सपोज अशा पद्धतीनं ही अरेंजमेंट आहे बेटा अशी. बघा 1 डायमेन्शन पहिले काढला, त्याच्यानंतर 1 डायमेन्शन असे नंबर ऑफ 1 डायमेन्शन एका खाली एक काय करत असतात येत असतात बेटा. 1 डायमेन्शन रोज अशा एका खाली एक येतात. आता लक्षात घ्या इथं हा झाला तुमचा कोण रे वाय डायरेक्शन आणि हे झालं तुमचं एक्स डायरेक्शन. अशा पद्धतीची काय असते बेटा अरेंजमेंट, त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल पॅकिंग म्हणायचं. काय म्हणायचं बेटा 2 डायमेन्शनल पॅकिंग. आणि लक्षात घ्या बेटा एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे. अशी पॅकिंग ज्यावेळेस असते बघा एका खाली एक. आता हा जर ए असेल तर दुसरा पण ए आहे, तिसरा पण ए आहे, चौथा पण ए आहे, म्हणून याला म्हणायचं बेटा ए टाईप. बघा हा ए, हा ए, हा ए, हा पण ए आणि हा पण ए, हे सर्व कसे आहेत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल बेटा सेम आहेत. म्हणजे लक्षात घ्या इथं जी ही काय आहे ही लाईन सेम आहे, ही लाईन सेम आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची ही लाईन सेम आहे, सर्व काय आहे लाईन सेम येतात. मग स्क्वेअर क्लोज पॅकिंग इज 2 डायमेन्शनल. आता याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग का म्हटलं, कारण या ठिकाणचा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे बेटा हा जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला टोटल किती बेटा टोटल 4 स्पियर काय व्हायलेत राजा, टोटल 4 स्पियर काय व्हायलेत टच व्हायलेत. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 4 आहे. 2 डायमेन्शनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर कॅन बी जनरेटेड बाय स्टॅकिंग प्लेसिंग रो ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर वन अबाव द अदर. म्हणजेच लक्षात घ्या याच्यावर एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, चौथी झाली की पाचवी, अशा पद्धतीने काय केलेली आहे स्टॅकिंग केलेली आहे. परंतु ह्या सर्व रोज कशा आहेत बेटा सेम आहेत, यांची पोझिशन पण कशी सेम आहे, म्हणून याला म्हणायचं बेटा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग का म्हणायचं, कारण याच्यामधला जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती आहे 4 आहे. आणि 4 असून बघा लक्षात घ्या इथं एक स्क्वेअर तयार होतो, म्हणून याला म्हणायचं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. बघा 2 डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये ही पहिली अरेंजमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटायली स्क्वेअर क्लोज पॅकिंग पाहायला भेटायली बेटा. काय पाहायला भेटायली स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा 2 डायमेन्शनल अरेंजमेंटची दुसरा प्रकार पडतो, त्याचं नाव काय आहे बेटा हेक्सागोनल. बघा हेक्सागोनल पॅकिंग आहे बेटा, ती कशी बघा लक्ष द्या. हे आहे बेटा आता बघा स्क्वेअर क्लोज पॅकिंगचे बघा 2 डायमेन्शनल मध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगची कॉन्सेप्ट काय. 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर कॅन बी डन बाय 2 वे. वन रो स्पियर इज बिलो द अदर रो ऑफ स्पियर टचिंग इच अदर. म्हणजे त्याचं असं मत आहे ही काय तुमची पहिली स्पियर आहे, ही पहिली रो आहे, ही दुसरी रो आहे बेटा है ना, त्याच्यानंतर ही तिसरी रो आहे, त्याच्यानंतर ही काय बेटा चौथी रो आहे. ओके, आता एक लक्षात घ्या त्यानंतर द स्पियर ऑफ टू रोज आर अलाइन्ड व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. बघा एका खाली एक आहे बेटा हा अशा पद्धतीनं. आता थोडंसं लक्ष द्या बेटा सिंपल आहे. बघा लक्ष द्या बेटा इथं एका खाली एक आहेत ना, आणि इकडे पण काय आहे एका समोर एक आहेत. म्हणजे काय अलाइन्ड व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली कसे येतात सेम आहेत. त्यानंतर इन दिस अरेंजमेंट इच स्पियर इज कॉन्टॅक्ट विथ 4 अदर नेबर. द कोऑर्डिनेशन नंबर इन दिस टाइप ऑफ क्लोज पॅकिंग इज 4. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 4 आहे बेटा. लक्षात घ्या सपोज मी या ठिकाणी काय केला, हा जो आहे हा एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल घेतला, याचा कोऑर्डिनेशन नंबर बघा बेटा किती येतो
4 येतो. ओके, म्हणजेच या जो कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे याच्या कॉन्टॅक्ट मध्ये 4 दुसरे काय आहेत कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर काय बेटा 4 आहे. ओके, त्याच्यानंतर बेटा नेक्स्ट पॉइंट घ्या. आता बघा पॅकिंग इन सॉलिड 2 डायमेन्शनल मध्येच आता काय पाहायचंय, एबी टाईप अरेंजमेंट आहे, याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणायचं बेटा. काय म्हणायचं, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज एबी type arrangement. The nearest neighboring are 6 which are shown in the adjacent arrangement of sphere. थोडस लक्ष द्या, समजून सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. ही जी अरेंजमेंट आहे बेटा थोडीशी वेगळी आहे. आता थोडस लक्ष द्या बेटा, ही झाली 1 डायमेन्शनल अरेंजमेंट, परंतु सेम अशीच अरेंजमेंट नसते बेटा. यांच्या ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत या रिकाम्या जागेमध्ये काय व्हायले बेटा, अशा पद्धतीने काय होत असते, अरेंजमेंट होत असते. लक्षात घ्या, पहिल्या अरेंजमेंट मध्ये आणि ह्या अरेंजमेंट मध्ये फरक आहे. बघा दोघं पण हे जे 2 लाईन आहेत ह्या 2 लाईन कशा आहेत, सेम नाहीत बेटा. ही जी अरेंजमेंट आहे थोडीशी चेंज आहे. हा जर ए असेल तर ए सारखा हा बी नाही, पुन्हा हा जर ए असेल तर ए सारखा बी नाही, पुन्हा इथं काय असेल बेटा, पुन्हा ए येईल बेटा. अशा पद्धतीनं काय होईल, यांची अरेंजमेंट होईल. तर पुन्हा हा बी आहे. अशी जी अरेंजमेंट असते त्याला एबी टाईप अरेंजमेंट असं म्हणतात. परंतु यामध्ये चेंज काय आहे, या जे अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटचं नाव आहे बेटा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. काय आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर या ठिकाणचा जो काय असेल, समजा आता मला सांगा बेटा, या ठिकाणी मी अशा पद्धतीने काय केलं, एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल घेतला. या कन्स्टिट्युएंट पार्टिकलला किती पार्टिकल काय व्हायले, तर किती पार्टिकल काय व्हायलेत बेटा, बघा थोडस लक्ष द्या, सोप्या पद्धतीने सांगतो. किती पार्टिकल टच व्हायलेत बेटा, 6 पार्टिकल टच व्हायलेत. म्हणून बघा द कोऑर्डिनेशन नंबर इन दिस टाइप ऑफ क्लोज पॅकिंग इज 6. बघा 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंगचे 2 प्रकार आहेत, एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे आणि दुसरा आहे बेटा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती यायलाय, 6 यायलाय. आणि लक्षात घ्या बेटा, तुमचा जो कोणता होता बेटा, तुमचा जो कोण होता बेटा स्क्वेअर क्लोज पॅकिंग जो होता त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती यायला बेटा, 4 यायला. इथं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आहे बेटा. आणि या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर किती बेटा, लक्षात घे, या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर किती बेटा, 6 आहे. या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. अशा पद्धतीने बेटा हे झालं बेटा तुमचा 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंगचे 2 प्रकार. एक झाला स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरा झाला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता बेटा थोडस लक्ष द्या, सिंपल आहे. आता याचं नाव आणि हे तर तुम्हाला समजून सांगितलं, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर काय करायचं बेटा, थोडस लक्ष द्या. इन दिस अरेंजमेंट वी ऑब्झर्व सम व्हाईट्स. बघा थोडस लक्ष द्या, याच्यामध्ये काही तुम्हाला व्हाईट्स पाहायला भेटतात. दीज आर ट्रायंगुलर इन शेप, हेन्स कॉल्ड ट्रायंगुलर व्हाईट. आणि these are 2 type, one pointing upward and the other downward, triangular white pointing upward. बघा सांगतो बेटा, लक्षात घ्या, सिंपल आहे. ट्रायंगुलर व्हाईट पॉइंटिंग डाऊनवर्ड. मग लक्षात घ्या अशा पद्धतीने. बघा मला काय म्हणायचंय, सपोज आता इथे लक्षात घ्या, या ठिकाणी अशी एक रिकामी जागा पाहायला भेटते, या ठिकाणी पण काय पाहायला भेटते बेटा, अशी रिकामी जागा पाहायला भेटते. हा ट्रायंगल आहे एक अपवर्ड, हा ट्रायंगल काय आहे डाऊनवर्ड. कुठं, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये. पुन्हा ट्रायंगल कसा पाहायला भेटतो बेटा, अपवर्ड. अशा पद्धतीने पॅकिंग पाहायला भेटते बेटा तुम्हाला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये. ओके, परंतु या ठिकाणी 2 कॉन्सेप्ट पाहता येतील तुम्हाला. एक जे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे आणि दुसरा कोणता बेटा, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये रिकामी जागा जास्त दिसते आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये रिकामी जागा कमी दिसते. कसं, लक्षात घ्या, सपोज ही माझ्याकडे काय आहे बेटा, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. ओके, ही झाली स्क्वेअर क्लोज पॅकिंग. दुसरी पाहतो बेटा, लक्ष द्या. बघा लक्ष द्या बेटा,
सिंपल आहे. या ठिकाणी तुम्हाला अशी टेट्रा चौकोनी रिकामी जागा दिसते बघा, है ना, दिसायली का? ओके. परंतु या ठिकाणी कसं दिसते बेटा, बघा थोडस, अशी त्रिकोणी दिसते बेटा. ही झाली कोणती बेटा, स्क्वेअर, आणि ही झाली हेक्सागोनल. ऑब्विसली या दोघांमधली जी व्हाईड आहे, रिकामी जागा आहे, रिकामी जागा कुठे जास्त दिसते बेटा, स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये ऍज कम्पेअर टू हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये. आणि या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर आहे बेटा, कोऑर्डिनेशन नंबर आहे 4, आणि या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर आहे बेटा किती रे, 6. अशा पद्धतीनं ज्या ठिकाणचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असतो त्या ठिकाणी रिकामी जागा कशी असते, कमी असते, आणि या ठिकाणी रिकामी जागा कशी आहे, जास्त आहे. ह्या अरेंजमेंट मध्ये रिकामी जागा जास्त आहे, या अरेंजमेंट मध्ये रिकामी जागा कशी बेटा, कमी आहे. लक्षात घ्या, ही आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि ती आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता लक्षात घ्या बेटा, पॅकिंग इन सॉलिड काय म्हणायचं, पॅकिंग 3 डायमेन्शनल. आता याच्यामध्ये ए टाईप अरेंजमेंट आहे आणि दुसऱ्यामध्ये एबीसी टाईप अरेंजमेंट आहे. मग आता लक्षात घ्या, आणि तिसरी आहे एबी टाईप अरेंजमेंट. काय आहे बेटा, एबी टाईप अरेंजमेंट आहे. तर कशा पद्धतीने ही अरेंजमेंट आहे लक्षात घ्या. 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये बघा थोडंसं लक्षात घ्या, कॉन्सेप्ट खूप सिंपल आहेत. एक आहे ए टाईप अरेंजमेंट बेटा, दुसरी आहे एबीसी टाईप अरेंजमेंट, आणि तिसरी आहे एबी टाईप अरेंजमेंट. ही जी कॉन्सेप्ट बेटा आपण काय करतोय, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघतोय. आणि तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि चेक करा की बरोबर आहे का नाही.